आणि आता बातमी आहे पार्थ पवारांशी संबंधित। पार्थ पवारांना मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणासाठी जी चौकशी समिती नेमली होती विकास खारगे समिती, त्या समितीने आपला अहवाल सोपवलेला आहे चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्र्यांकडे। महसूल मंत्री हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सोपवतील आणि त्यानंतर पुढची कार्यवाही केली जाईल असं बोललं जातंय। पण या मुद्द्यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। अंजली दमानिया यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पार्थ पवारांना क्लीन चिट मिळूच शकत नाही असं म्हणत त्यांनी हा विषय जोरदार लावून धरण्याचा इशारा दिलेला आहे। तर दुसरीकडे विरोधकांनी याच मुद्द्यावरून आगामी अधिवेशनात सरकारला घेरण्याची तयारी सुरू केलेली आहे। असं असताना सगळ्यात महत्त्वाची भूमिका ठरणार आहे ती सुनेत्रा पवारांची। आपण पाहूयात। पार्थ पवारांना क्लीन चिट, पार्थ पवार थेट दोषी नाहीत, एक अहवाल आणि राजकारण जोरात। पार्थ पवारांना मुंढवा जमीन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाली आहे आणि पार्थ पवारांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे। मुंढवा जमीन घोटाळ्या प्रकरणी महसूल अतिरिक्त सचिव विकास खरगे यांच्या समितीनं सरकारला अहवाल सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। खरगे समितीनं मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणाचा अहवाल सादर केलाय। 2 अधिकारी तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक तारू यांना दोषी ठरवून बडतर्फ करण्याची तर 5 पेक्षा जास्त अधिकारी निलंबित करण्याची शिफारस करण्यात आली अशी सूत्रांची माहिती आहे। कंपनीच्या वतीनं व्यवहार करणाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाईची शिफारस करण्यात आली आहे। मात्र या घोटाळ्यात पार्थ पवारांना थेट दोषी ठरवण्यात आलेलं नाहीये असं समजतंय। या व्यवहारावरती पार्थ पवार यांची सही नसल्यानं मुद्रांक शुल्क नियमानुसार ते थेट जबाबदार नसल्याचं अहवालात म्हटलंय। खरगे समितीनं हा अहवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडे सादर केलाय। लवकरच तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला जाईल अशी माहिती आहे। मात्र पार्थ पवारांना क्लीन चिट देण्यात आलेली नाही या बातम्या पेरल्याचं अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे। तर पार्थ पवारांवर माझा विश्वास आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। पार्थ पवार यांना क्लीन चिट द्यायची घाई कोणाला झाली आहे? सुनील तटकरेंना झाली आहे का प्रफुल्ल पटेलना झाली आहे का नरेश अरोरांना झाली आहे का उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना झाली आहे का देवेंद्र फडणवीसांना झाली आहे? हेच आता काही कळत नाही आहे। कोण ही सूत्र आणि अशा सूत्रांच्या माहितीवर बातमी चालवणं कितपत योग्य आहे? आत्ताच्या घटनेला कुठलाही रिपोर्ट आलेला नाही आहे आणि रिपोर्टमध्ये पार्थला क्लीन चिट मिळूच शकत नाही। तेव्हा पार्थला मी फोन केला होता सकाळी आणि मी असं म्हणले होते तो मला म्हणला आत्या मी काही चुकीचं केलं नाही, मी तुम्हाला नंतर समजून सांगतो काय झालं। त्याच्यामुळे तेव्हा सकाळी मी तो स्टँड त्याच्यावर विश्वास ठेवून हा ठेवला आणि मला असं वाटतं आपण इन्क्वायरीचा जो कागद आहे तो ईस्टवर वाट बघू। पण एक गोष्टही खरी आहे की त्यावेळीच जेव्हा म्हणजे मी पार्थवर विश्वास ठेवला आणि त्यांनी जेव्हा मला सांगितलं की मी काही चुकीचं केलं नाही त्याच्यावर मी तो विश्वास ठेवून ते स्टेटमेंट तेव्हा केलं। नाही काय वाटणार, काय केलंच नसेल तर क्लीन चिट त्यामुळेच दिली असेल म्हणून दादा स्पष्टपणे त्यावेळेस त्या ठिकाणी ते भूमिका देत होते। त्यामुळे मग ज्या लोकांनी आणि काही समाजसुधारकांनी जी पार्थवर टीका केली की अरे त्यांनी हे केलं ते केलं, मग अशा लोकांनी उद्या जाऊन मग पार्थची माफी मागायची का असाही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो। तर पार्थ पवारांना क्लीन चिट दिलीच कशी? अधिवेशनात सरकारला याचा जाब विचारू असं विजय वडेट्टीवार यांनी ठणकावलंय। त्यावेळेस या प्रश्नाला घेऊन सरकारला जाब विचारू कसं क्लीन चिट दिलं आहे आणि एवढ्या मोठ्या व्यवहारामध्ये सामान्य व्यक्ती हा व्यवहार करू शकत नाही। त्याला मोठमोठ्यांचा बरदस्त होता, आशीर्वाद होता, त्यामुळे घडलेला प्रकार आहे। बघा, जो भाजपबरोबर आहे तो सच्चा आहे। त्यांनी किती मोठा गुन्हा केला असेल त्याला कुठलीही सजा होणार नाही, हे आता असल्या होणाऱ्या अनेक घटनांवरूनही सिद्ध झालेलं आहे। बघा, अद्याप हा अधिकृतपणे अहवाल समोर आलेला नाही। या जरतरच्या बातम्या आणि सूत्रांच्या बातम्या, पण मोठ्या व्यक्तीचा दबाव असल्याशिवाय अशा प्रकारचे व्यवहार होत नसतात एवढंच मी सांगू इच्छितो। जेव्हा पूर्ण अहवाल येईल तेव्हा आम्ही सांगू कायद्यापुढे सर्व समान आहेत की नाही हे नंतर पाहू। मुंढव्यात बाजारभावाप्रमाणे 1800 कोटींची जमीन पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीनं 300 कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप आहे।
तसंच या व्यवहारात 21 कोटींचं मुद्रांक शुल्कही माफ करण्यात आलं होतं. पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाली तर कोर्टात जाण्याचा इशारा अंजली दमानी यांनी दिलाय. 23 फेब्रुवारीपासून विधिमंडळाचं अधिवेशन आता सुरू होतंय. यामध्ये पार्थ पवारांच्या मुद्द्यावर सरकारला घेरण्याची विरोधकांची रणनीती असणार आहे. FIR मध्ये एखाद्याचं नाव नाही म्हणून तो दोषी नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं होतं. पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीचा हा व्यवहार रद्द करण्यात येत असल्याची घोषणा तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही केली होती. आता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आहे. पार्थ पवारांच्या प्रकरणात सुनेत्रा पवार काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.